आणि यानंतर आता बातमी आहे पुण्यातून। राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज जांदेकर यांचा गोळीबारात मृत्यू झाला। वनराज जांदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार झाल्याची घटना नानापेठेत घडली। वनराज जांदेकर रविवारी रात्री 8:30च्या सुमारास नानापेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते। त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून 5 गोळ्या झाडल्या। तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर वार केले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला। गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता। या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। वनराज जांदेकर यांच्यावर वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। दरम्यान या घटनेवर पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा काय म्हणतात पाहूया। प्राथमिक माहिती आहे की 5 राउंड फायर झालेला आहे आणि आरोपी बद्दल अजूनही क्लिअर नाही आहे की किती लोक होते, याबद्दलचे शोध जे आहे आणि तपास चालू आहे। सर, प्राइमा फेसी काही कौटुंबिक वाद समोर आला आहे का? नेमकी ही घटना कशावरून घडली? एक वेळ आपल्याला आरोपी मिळाल्यानंतर त्यांनी काय मुळे केलेलं आहे ते क्लिअर होतील। ज्यापर्यंत आपल्याला आरोपी क्लिअर होत नाही त्यापर्यंत त्यांच्यावर टिप्पणी करणे योग्य होणार नाही। आता आमचे जे पूर्ण फोकस आहे की जे आहे आरोपी कोण होता त्यांचे शोध घेण्यावर आपला पूर्ण फोकस आहे आणि आमचे टीम्स जे आहे यांच्यामध्ये लागलेले आहे आणि लवकरात लवकर जे आहे ते आम्ही हे जे आरोपी शोधण्याचा आणि त्यांना पकडण्याचा प्रयास करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।